पकडे कॅमेऱ्यात घे. बघा हाच तो माणूस परवा पकडला होता. चला या. अच्छा काम हो गया या. हेलो हेलो. बाहेर तो राजू लेंगरे बसलेला मला दिसला, ज्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले होते. आत्ताच तो बाहेर दिसला मला, कॅमेऱ्यात घेतला मी त्याला. त्याचं काय काम असतं या ऑफिसला बरं? तो कशाशी संबंधित आहे? या कार्यालयाशी त्याचा काय संबंध लागतो? एक आर्किटेक्ट आहेत. हा त्या आर्किटेक्टच्या मार्फत जे काही स्क्रुटिनीचे प्लान्स असतात हा तर ते घेऊन येतात आणि स्क्रुटिनी करून संबंधित आर्किटेक्टला पोहोचवतात. ते आर्किटेक्टचे त्यांच्याकडे अपॉइंटमेंट लेटर आहे? ते आर्किटेक्टसाठी काम करण्याचं काय ऑफिशियल पुरावा आहे? ही सीम्स टू बी एजंट. ते अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी वापरण्यात येणारा व्यक्ती आहे असं मला माहिती आहे. गेल्या वेळी जेव्हा आम्ही त्यांच्यावर कारवाई केली 23 जानेवारीला, त्यावेळी गाडीमध्ये जे कागदपत्र सापडली 17-18 फाईल त्या फायर डिपार्टमेंटशी संबंधितच होत्या. म्हणजे ते पैसे तुम्हाला देण्यासाठी आणले होते असं डायरेक्ट माझा त्यातला आरोप आहे. त्या गाडीत जे 2,90,000 रुपये आम्ही पकडले ते तुम्हाला लाच देण्यासाठी आणले होते आणि ते आर्किटेक्टने पैसे पाठवले होते. आणि राकेश भंडारीने ते पैसे त्यांच्या गाडीत ठेवले होते. त्या गाडीतून ते या सुझुकी गाडीमध्ये आले, या गाडीत आम्ही पैसे पकडले होते. बरोबर. या माणसाच्या गाडीमध्ये पोलिसांची कॅब सापडली, पोलिसांचं आयडेंटिटी कार्ड सापडलं, त्याच्यानंतर झेंडा सापडला. पोलीस असण्याची बतावणी करून हे अशा प्रकारे लाच देणे घेण्याचे प्रकार ती व्यक्ती करते. ती आत्ता पण मला तुमच्या ऑफिसच्या बाहेर दिसली. म्हणजे एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती इथं कशी काय दिसते? आर्किटेक्चर लोकांना चांगली दुसरी माणसं भेटत नाहीत का हे करण्यासाठी, काम करण्यासाठी, म्हणजे लायझनिंग करण्यासाठी? लाच देण्याचा कार्यक्रम वेगळाच येतो. बरोबर. आता मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचे प्रशासन अधिकारी बोलवा, तुमचे लेखावाल इथं बोलवा, तुमची इथं अपॉइंटमेंट काय म्हणून आहे, तुमचा पगार काय म्हणून निघतो आणि तुमचा कार्यादेश काय ते मला दाखवा. तुमचं जॉब प्रोफाईल काय हे मला पाहिजे. कारण माझ्याकडे एक अशी फाईल आलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या फाईलवरती 45 लाख रुपये फायरचं बिल सांगितले आणि 30 माणसाची 30 फाईल, 30 व्यक्ती, 30 बिल्डिंग, 5 लाख रुपयामध्ये तुम्ही ते काम करून दिलेले आहे. म्हणजे महानगरपालिकेचा जागेवर 40 लाख रुपयाचा कार्यक्रम तुम्ही केलेला आहे. अशा कितीतरी फाईल तुम्ही इथं घोटाळा केलेला आहे. एक फाईल माझ्याकडे रेकॉर्ड म्हणून आहे की ज्याच्यात पहिलं चलन तुमचं 45 लाख रुपये दाखवतंय आणि दुसरं चलन फक्त 5 लाख रुपये दाखवतंय. म्हणजे एका केसमध्ये जर तुम्ही 40 लाख रुपये पालिकेचं नुकसान करत असताल तर डेफिनेटली त्याच्या बदल्यात तुम्ही समोरून काहीतरी मोठी अमाऊंट घेत असणार आहे. बरोबर. त्या गाडीत जे सापडलेले कागदपत्र होते ते सगळे फायरच्या एनओसीच्या संदर्भातले होते. या शहरातल्या किती ठिकाणी जाऊन तुम्ही प्रत्यक्ष फायर ऑडिट केलेलं आहे? बरं, तुमचं प्रोफाईल फक्त जाऊन प्रोफाईल तिथं बघायचंय, सिस्टम आहे नाही हे सगळं बघायचंय. बरोबर. आणि इथे येऊन रिपोर्टिंग करायचंय. कोणत्याही फाईलवर सही करायचा तुम्हाला अधिकार आहे का कायद्यानं? मला ते जॉब प्रोफाईल दाखवा. तुम्ही चुकीच्या पद्धतीने या पदावर बसलेला आहे. या शहरामध्ये अनेकदा आग लागलेले आहेत, अनेक लोक जीव गेलेले आहेत. याला जबाबदार तुम्ही आहे. कारण तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं हे तुमचं काम होतं. केलं का तुम्ही ते? या ठिकाणी अपघात घडले ना, त्या फाईलवरती कोणाच्या सह्या असतात, त्याच्यावर तुमची सही गरज आहे का? तरी सुद्धा तुम्ही ह्या खुर्चीत बसलेला आहात. मला तुमचा प्रशासन अधिकारी तर बोलवा, तुमचा लेखापाल बोलवा, तुमचे कार्यालयीन ऑर्डर दाखवा की तुमचं काम नक्की काय आहे. हे सगळं तपासण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये कायद्यानं. तुमचं काम आहे फील्डवर जाऊन फायर सिस्टम आहे नाहीये याचा अहवाल देणं आणि बाजूला म्हणून. मग क्लर्क, तुमचा अपर क्लर्क, बरोबर, या सगळ्याकडून सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि मग फायरच्या अतिरिक्त आयुक्ताकडे फाईल सही करायला जाते. तुमचा कुठेही रोल नाही सही करायचा, तरी सुद्धा तुम्ही हे कागदपत्र घेऊन बसलेले आहात आणि सह्या करायचं तुमचं काम चालतं. हे चुकीचं आहे. आता तुमचं मत सांगा, बोलवा तुम्ही यांना, तुमचे प्रशासन अधिकारी बोलवा, तुमचे लेखापाल बोलवा, काय असेल ते. तर तो माणूस मला इथं आज पण दिसला ज्याच्या गाडीत पैसे आम्ही पकडले होते.